हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. आज राज्यातील 29 पालिका निवडणुकांचा प्रचार थंडावणार. उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर. नागपुरात फडणवीस, मुंबईत शिंदेंचा रोड शो, तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थावरील सभेत लाव रे तो व्हिडिओ. ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे दाखवले व्हिडिओ. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे, त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. अण्णामलईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, गुजरातला जोडण्याचा प्रयत्न. राज ठाकरेंचा ठाण्यातील सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात. पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचं होर्डिंग लावा, शिंदेंचा टोला. आणि बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या. समीर कुमार दास या व्यक्तीला जमावानं केलं ठार. महिन्याभरात 8 हिंदूंची हत्या. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्याच पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनला आपण एका महत्त्वाच्या बातमीनं सुरुवात करणार आहोत. ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत 2 व्हिडिओ दाखवलेत. एका व्हिडिओत मुंबई विमानतळावरील गरबाचा व्हिडिओ दाखवलाय, तर दुसरा अण्णामलाई यांचा व्हिडिओ दाखवत जोरदार टीका केली आहे. काय होता तो व्हिडिओ पाहूयात. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये, हे स्वतः सांगतोय. आणि फडणवीस म्हणतात नाही, तो असं काही बोललाच नाही, त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं, पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं. त्यांना वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही, खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय. Bombay is not a Maharashtra city. Bombay is not a Maharashtra city. तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे, त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा. आता ठाण्यातील याच सभेत राज ठाकरेंनी मुंबई विमानतळावरील गरब्याचा व्हिडिओ दाखवत जोरदार निशाणा साधलाय. राज्याची राजधानी मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडानीने विमानतळ ताब्यात घेतलं, ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला, ज्याच्यातनं ही कृती केली, बघा. मुंबई विमानतळावरती गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची. मुंबई तुमची नाहीये.
गणपतीमध्ये ढोल लेझिम वाजवलेत का हो? आणि जर वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिमच वाजले पाहिजेत मुंबई विमानतळावरती, बाकी काही नाही. ही मुंबई आहे, ही मराठी माणसाची आहे. हा महाराष्ट्र, हे ठाणं हे मराठी माणसाचं आहे. आपण सगळेजण इथे राहतोय, सगळेजण तुम्ही आलात. भले तुमची भाषा वेगळी असली, गुण्यागोविंदाने राहू, पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची कळणार नाही. अदानींसोबत दोस्ती करण्याइतका मी अडाणी नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. तर त्यांच्या टीकेला शिंदेंनीही खोचक टोला लगावलाय. पाहूयात. आणि मी सांगतो, जब चाहिए हरी पत्ती, जब चाहिए हरी पत्ती, तब याद आते हैं उद्योगपती. असं यांचं हे आहे, असा यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमच्यासाठी उद्योगपती नाही, उद्योग तर आलेच पाहिजे, पण मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट, हीच आमची भूमिका आहे. ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही. मी इतका अडाणी नाहीये. पण ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या. तर दुसरीकडे गैरभाजप शासित राज्यांमध्येही अदानींची किती गुंतवणूक आहे याची यादीच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली. उद्योजकाला नाकारलं तर रोजगार कसा मिळेल असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला. 2014 मध्ये भारत जगात 11वी अर्थव्यवस्था होता. 2026 मध्ये भारत जगात 3री अर्थव्यवस्था आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालं. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडाणी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा. केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं, नोकऱ्या तर सोडाच. शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही, पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकऱ्याही देऊ. एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही. याकरता अडाणी हो किंवा कोणी हो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू. गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत. बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं. राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर. त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे, लावता का रे बाबा फोटो, लावा फोटो. हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलवून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. दुसरा लावा, दुसऱ्याचा फोटो आला नाही, पण मी सांगून देतो. छत्तीसगड भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही, ते पुढचे आहेत, थांबा इथे. भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी, हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत. DK शिवकुमार साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत. 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. चला पुढे झारखंडला जाऊ. आता हे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. आता